वस्तू आहे, पण वस्तू वापरायचं ज्ञान नसल्यावर काय फजिती होती. जुने कीर्तनकार याला एक दृष्टांत सांगतात. काय आहे दृष्टांत? काय झालं बघा, नवीनच लग्न झालं आणि मुलगी नांदायला गेली. तर मुलगी नांदायला सासर घरी गेली तर तिला तिथं निळकंठ महाराज तिचा गुरु कोण असतो? सासूबाई. बरोबर. व्याख्या शास्त्रात नाही. सासूबाई म्हणजे चुका काढणारा प्रभावी घटक. व्याख्या शास्त्रात नाही, पण शास्त्राला सोडून बी नाही. ऐका, कोण? सासूबाई. मग ती सासू त्या सुनाला सारखी म्हणायला लागली, तुझ्या माईनं सगळं दिलं तुझ्या लग्नात, तुझ्या बापानं सगळं दिलं तुझ्या लग्नात, सगळ्या वस्तू द्याल्या, पण पाणी तापवायचा बम नाही द्याला. पाणी तापवायचा बम नाही द्याला. म्हातारी लागली बम आपलं बंब करायला. म्हातारी लागली बंब करायला. तिला भाकर गोड लागू देईन ती म्हातारी सुनाला. नेमकी सुनबाई माहेराला गेली. भरत महाराज माहेराला गेली आणि आईला सांगितलं, आई सारखी म्हातारी मला टोचण्या द्याली. सारखी म्हणते तिया माईनं सगळं दिलं, तिया बापानं सगळं दिलं, पण पाणी तापवायचा बम नाही द्याला. ती म्हणती थांब थांब थांब. आई म्हणली थांब बबे थांब, आता तुझ्या बापाला सांगते. बबीचे पप्पा या इकडं, या इकडं म्हणलं की ती आलं घाबरत. आता आवाज तसा होता ना बबीच्या आईचा. ती आलं. काय म्हणती जरा डोळे उघडा. काय झालं? ती म्हातारी बबीची सासू त्रास द्याली बबीला. काय त्रास दे? अहो सारखी भाकर खाला बसली की म्हणती. काय म्हणती? सारखी म्हणते तुझ्या माईनं सगळं दिलं, तुझ्या बापानं सगळं दिलं तुझ्या लग्नात, पण पाणी तापवायचा बम नाही द्याला. तो म्हणला अर द्याचा होता, पण घाई गडबडीत राहिला. लॉकडाऊन मध्ये लग्न झालं. घाई गडबडीत राहिला. म्हातारी म्हणली राहिला गेला काय नाही, आजची आज मोंढ्यात जा आणि बंब घेऊन या. महाराज बाप बी असा करारी होता, जे दुपारून मोंढ्यात गेला आणि बंब घेऊन आला. आणि बंब आणल्यावर दुसऱ्या दिवशी मुलीची बोलवणूक केली आणि मुलगी वाट लावली आणि मुलगी बंब घेऊन सासर घरी गेली. सासूनं बंब बघितला. सासू तर जमिनी उचलच ना, ईद भरवरून लागली चालायला. बंब लागली करायला. आनंद झाला तिला, म्हातारीला आनंद झाला. तिला असं वाटायचं बंब आणला म्हणजे आता स्वर्गात आणला का कायच. तिला खूप आनंद झाला. मला सगळे घरातले लोक संध्याकाळी जेवले. म्हातारीला घासच गोड लागे ना. सारखी उठायची बंबाकडे पाहायची, सारखी उठायची बंबाकडे पाहायची. मारा इकून तिकून 2-3 घास खाल्ले म्हातारीनं तर झोपली. म्हातारीला झोपत लागन म्हातारीला. इकून तिकून डुकला लागला निळकंठ महाराज. म्हातारी सकाळी 3लाच उठली. काकड्याला नाही, बंब पेटवायचा म्हातारीला. काकड्याला उठती होय म्हातारी? बंब पेटवायचाय. 3 वाजता उठली तर म्हणली आमुष्याची रात्र, अंधारी रात्र आहे, घरात बंब ठोसतोर दारात मांडा. म्हणून म्हातारीनं अंगणात बंब मांडला. तर बरं आता पेटवायच्या अगोदर म्हातारी काय म्हणली, अगोदर पाण्याने बंब भरा. महाराज गावाच्या बाहेर हापसा होता. 2 हांडे घेतले म्हातारीने. 2 हांडे घेतले, गावाच्या बाहेर हापशाव केली. 2 हांडे हापशिले, 2 हांडे भरले. 2 हांडे भरून 3 वाजता म्हातारी बांबाच्या जवळ आली. पण बांबात पाणी कशात टाकावं याचं ज्ञानच नाही ना म्हातारीला. ज्ञानाला किंमत आहे ना, त्या बांबाला काय किंमत आहे? ज्ञानाला किंमत आहे. म्हातारीनं ऐका, त्या म्हातारीनं 2 हांडे त्या बांबात पाणी टाकलं, पण बंब काय भरला नाही. म्हातारी म्हणते हा बंब तर मोठा दिसतोय, बंब मोठा दिसतोय, अजून पाणी आणावं लागल. पुन्हा म्हातारी 2 हांडे घेऊन हापशाव गेली. पुन्हा 2 हांडे भरले. भरत महाराज बंबाच्या जवळ आले, ते 2 हांडे टाकले, तरी बंब भरला नाही. म्हातारी म्हणते हा पाहुणे जरा करारीत दिसते, बंब जरा मोठाच द्यालाय पाहुण्यानं. महाराज पुन्हा पाणी आणा. बघता 5 वाजेपर्यंत 40 हांडे म्हातारीनं बंबात टाकले. 40 हांडे बंबात टाकले, पण बंब काय भरला? कशाला बंब भरण?
ती पाणी टाकीत होती, म्हातारी लाकडं टाकायच्या नळ्यात, लाकडं टाकायच्या नळ्यात. त्याला असं खालून सवाना असतंय, जसं वरून पाणी टाकलं ते खाली गळालेलं पाणी सरळच गेलं खालच्या आळीला. आता 5 वाजले होते, खालच्या आळीच्या बाया सकाळी 5लाच उठल्या होत्या. अंधाराचा फायदा घ्यायला, जुना काळ तेव्हा का बाथरूम होते का. खालच्या आळीच्या बाया 5 वाजताच उठल्या, गलीत आल्या तर सर्व गल्लीत पाणीच पाणी. ऐका ऐका ऐका, गलीत सर्व पाणीच दिसायला लागलं खालच्या आळीच्या बायाला. एकीला बाया चर्चा करायला लागल्या, का ग गंगू रात्री पाऊस पडला काय. गंगू म्हणते आभाळ आलं पण पाऊस काय वाजला नाही आमच्या पत्रावर, पण पाणी कसं आलं. तर मग एक म्हातारी म्हणली, नक्कीच वरच्या आळीच्या पाटलाला मुलगा झाला. म्हणजे जुन्या काळात एखाद्या माणसाला जर फार दिवसानं मुलगा झाला तर गावातल्या अख्ख्या महिला त्याच्या दारात येऊन एक घागर पाणी वतीत होते. याला काय म्हणतात, हा, हेल घालणं, हेल घालणं याला म्हणते. मग एकीला बाया चर्चा करायला लागल्या, का ग गंगो वरच्या आळीच्या पाटलाला मुलगा झाला काय. साऱ्या गावानं हेल घातलाय, वरच्या आळीचं पाणी खालच्या आळीला आलंय. मग बायाला तितकंच पाहिजे. मग बाया लेकरन बाळन ते डबडे डुबडे घेऊन बाहेर जायचं दिलं सोडून, आणि पाटलाचा मुलगा पाहिला वरच्या आळीला. वरच्या आळीला आले, सगळे पाहतेत. तर या म्हातारीचा कार्यक्रम चालूच होता, बंब हापसा हापसा बंब बंब हापसा. अंधार होता जरा जरा. लोक म्हणले कोण आहे रे, कोण आहे रे, निस्ती चक्रा मारायली इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं मारी ती चक्रा. लोक म्हणले ही शांताबाई. ठीक आहे, शांताबाई. ऐका, लोक म्हणले काय चाललंय शांताबाई. महाराज शांताबाईनं असा पदर खोसला. शांताबाई म्हणली, काय पाहुणे करारी, अहो घराचं काय, अख्ख्या गावाचं पाणी तापण एवढा बंब द्याला. लोक म्हणले, काकू एवढा बंब भारतात तर नाही तयार झाला. म्हातारी म्हणली, असं कसं, 40 हांडे टाकलेत बंबात. लोक म्हणले, काकू बंब तर एवढा दिसत नाही. असं कसं, 5 वाजल्यापासून पाणी आणून होती ती तरी बंब भरला नाही. लोक म्हणले, काकू पाणी कशात टाकलंय, बंबात टाकलंय. म्हातारी तपली होती ना पाणी आणू आणू, बंबात टाकलंय. लोक म्हणले, शांताबाई जरा शांत व्हा, नेमकं पाणी कशात टाकलंय. म्हातारी म्हणली, या मधल्या नळ्यात टाकलंय. लोक म्हणले, काकू शांताबाई ती लाकडं टाकायची जागा आहे, लाकडं टाकायच्या जागेत तुम्ही पाणी टाकलंय. शांताबाई म्हणली, मग पाणी कशात टाकाव. मग लोकांना ती साईडला झाकण असते, ते झाकण काढून दाखवलं, पाणी याच्यात टाकाव. शांताबाई म्हणली, म्या नळ्यातच पाणी टाकलं. शांताबाई म्हणली, मग आता टाकतो आणलेलं पाणी कुठे गेलं. लोक म्हणले, पाणी गेलं खालच्या आळीला. म्हातारी म्हणली, मग या सरपणाचं काय करू. लोक म्हणले, सरपणाचं होय, तुम्ही व्हा मसन वाट्यात पुढं, आम्ही घेऊन येतो माग माग. विठ्ठला विठ्ठला. ऐका, म्हातारीनं बंब मिळवला नाही का. मिळवला. कसा मिळवला. सुनाला भांडू भांडू बंब मिळवला. पण वापरायचं ज्ञान नसल्यामुळे काय झालं, काय झालं, 3 वाजल्यापासून पाणी आणू आणू घायाळ झाली म्हातारी. हा, ज्ञान पाहिजे, ज्ञानाला किंमत आहे. आणि जो ज्ञान प्राप्त करतो, कोणतं, आत्मज्ञान, जो आत्मज्ञान प्राप्त करतो त्याचा जन्म चुकतो आणि त्यानं हित साधला असं म्हणता येते. जो भगवंताला अनन्य भावाने शरण जातो त्याचा जन्म चुकतो, त्यानं हित साधला असं म्हणता येईल. जो भगवान परमात्म्याच्या तीर्थक्षेत्राची वारी करतो तो जन्म चुकवितो, त्यानं हित साधला असं म्हणता येईल. जो भगवंताचं नामचिंतन करतो त्याचा जन्म चुकतो, त्यानं हित साधला असं म्हणता येईल. आणि जे हे 4 साधना करतात, आपला जन्म चुकवितात, आपल्या हितासाठी सतत जागे राहतात, त्याला नाही धन्यता. मग
त्याच्या आई वडिलांना धन्यता. अभंगाचं पहिलं चरण.